घर बसल्या पैसे कमवणाऱ्या आमिषाला बळी पडून सागर कारंडे यांची तब्बल 62 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे आणि या संदर्भात मुंबई सायबर पोलिसांनी तपास सुद्धा सुरू केलाय। नेमकं काय घडलं, सागर कारंडेची खरंच फसवणूक झाली का, पाहूयात या रिपोर्टमधून। अभिनेते सागर कारंडेंची अशी ही फसवाफसवी। सायबर भामट्यांकडून कारंडेंना 62 लाख रुपयांचा गंडा। फसवणूक झालेला तो मी नव्हेच, सागर कारंडेचे कानावर हात। चला हवा येऊ द्या म्हणत कॉमेडीचं धुमशान उडवून देणारे ख्यातनाम विनोदी अभिनेते सागर कारंडे चक्क सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकलेत। इंस्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून घर बसल्या पैसे कमवण्याच्या प्रलोभनाला ते बळी पडले आणि सायबर भामट्यांनी त्यांना चक्क 61,83,000 रुपयांचा गंडा घातला। या प्रकरणी सागर कारंडे यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। गेल्या फेब्रुवारी महिन्यात सागर कारंडे यांना मीना सकपाळ नावाच्या अनोळखी महिलेचा व्हॉट्सअपवर मेसेज आला। टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या इंस्टाग्राम लिंक्स लाईक करण्यास या महिलेनं सांगितलं। प्रत्येक लाईकला 150 रुपये मिळतील आणि घर बसल्या 6,000 रुपये कमवता येतील असं आमिष या महिलेनं दाखवलं। सुरुवातीला सागर कारंडे यांना 10 वेळा प्रत्येकी 11,000 रुपये पेमेंट मिळालं, पण यापुढे हे काम सुरू ठेवायचं असेल तर कारंडे यांना काही पैसे गुंतवावे लागतील असं अगरवाल नावाच्या महिलेनं सांगितलं। गुंतवलेल्या रकमेवर 30% अतिरिक्त कमिशन आणि लाईक केल्याचा वेगळा मोबदला वॉलेटमध्ये जमा होईल असंही आमिष दाखवण्यात आलं। कारंडे यांनी नफा मिळवण्याच्या प्रलोभनामुळे तब्बल 61,83,000 रुपये गुंतवले। त्यावर 30% परतावा आणि लाईक पोटीची रक्कम डिजिटल वॉलेटमध्ये जमा झाल्याचं दाखवण्यात आलं, पण टास्क पूर्ण झाल्याशिवाय पैसे काढता येणार नाहीत असं सांगण्यात आलं। यात काहीतरी काळबेरं असल्याचा संशय आल्यानंतर कारंडे यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली। एकीकडे सायबर पोलीस या प्रकरणी तपास करत असताना कहाणीत नवा ट्विस्ट आला। ज्याची फसवणूक झाली तो मी नव्हेच असा पवित्रा अभिनेते सागर कारंडे यांनी घेतला। पिंपळगाव बसवंत इथे कार्यक्रमासाठी आलेल्या कारंडेंवर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा त्यांनी चक्क कानावर हात ठेवले। फेक आहे ते, फेक आहे ना, त्याबद्दल नाही बोलायचं। सागर कारंडे एकच नाही आहे, खूप आहेत। जीमेलवर तुम्ही सर्च केलं तर खूप दिसतील तुम्हाला। माध्यमांवरून तुमचं नावाचा उल्लेख आहे, तुमची 61 लाख। मग जाऊ दे, त्यांचं काम आहे ते करतात, ते मरू दे ना, आपण कशाला लक्ष द्यायचं। सागर कारंडे यांनी आपली फसवणूक झाल्याचा दावा फेटाळून लावलाय। यात नेमकं काय खरं आणि काय खोटं हे पोलीस तपासात स्पष्ट होईलच, पण सागर कारंडे कुणीही असला तरी सायबर भामटे फसवणुकीच्या जाळ्यात कसं ओढतात आणि लुटतात याचं आणखी एक उदाहरण या निमित्तानं समोर आलंय आणि म्हणूनच सर्वांनीच धडा शिकण्याची गरज आहे। अनोळखी व्यक्तींकडनं दिल्या जाणाऱ्या आकर्षक ऑफर्स आणि प्रलोभनांना बळी पडू नका। कुणीही घर बसल्या पैसे देत नाही एवढी साधी बाब लोकांनी कायमची लक्षात ठेवायला हवी। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।